हरे कृष्णा. तर इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं गे माय भू ह्या कवितेमध्ये सहर्ष स्वागत. खर तर गे माय भू, भू म्हणजे जमीन आणि माय म्हणजे माझी. तर माझी मातृभूमी, खर तर या संदर्भातली आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करणारी ही सुरेश भट लिखित कविता. खर तर सुरेश भट ज्यांचा कालखंड 1932 ते 2003, अतिशय सुप्रसिद्ध कवी, गझलकार. म्हणजे सुरेश भट यांचा जर आपण परिचय ह्या थोडक्या शब्दामध्ये आपल्या समोर प्रस्तुत केला गेलेला आहे. त्यांचं खरं सामर्थ्य, त्यांची राजकीय सामाजिक आशयाच्या दृष्टीनं जी कविता जे व्यक्त करतात त्यामध्ये विशेष प्रावीण्य, म्हणजे सामाजिक आशय कवितांच्या माध्यमातून व्यक्त करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर ह्या गे मायभू या सदर कवितेमध्ये मातृभूमी कशा पद्धतीनं आपल्याला वाढवते, सर्वांगानं घडवते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माता ह्यांचं वर्णन शास्त्रांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्यामध्ये भूमाता आहे, आपली जन्मदात्री आहे, आपली पालन करणारी आहे, गोमाता आहे. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या ज्या माता आहेत पैकी एक मातृभूमी, हिला सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणांमधून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावं असं कवी सुरेश भट यांना वाटत राहतं. आणि त्या दृष्टीनं प्रस्तुत कवितेमध्ये आपल्या अंतःकरणातील भाव मातृभूमीविषयी तो व्यक्त करतात. अतिशय पराकोटीचा आदर हा गौरवपूर्ण रीतीने तो व्यक्त करतायत आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक मातृभूमीबद्दलच्या आदराचं बीजारोपण ते एका अर्थानं ह्या कवितेच्या माध्यमातून करत आहेत. तर सर्वप्रथम ही जी कविता आहे अतिशय सुंदर चालीमध्ये, काही वर्षापूर्वी ह्या गुरुकुलमध्ये एक शिवम उगले नावाचा विद्यार्थी होता. तो नेहमीच एक छान अशा चालीमध्ये ही कविता म्हणायचा. म्हणजे आता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं संगीत वाद्य नक्कीच नाहीये, पण अनेक वेळा जेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थी समोर असाल त्यावेळी मी सुद्धा ही कविता नेहमीच करताल, मृदंग, हार्मोनियम सोबत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतो. पण आता ही संसाधनं नाहीयेत. तरी पण साधारणतः आपण गुरुकुलमध्ये ही कुठल्या चालीमध्ये ही कविता म्हणतो? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. म्हणजे अशा पद्धतीने ही सर्व जी कडवी आहेत ही पुढे सरकतात. तरी पण वेगवेगळ्या ठिकाणी आज तंत्रज्ञान आधारित जे युग आहे त्याचा जर विचार केला तर आपण थोडंसं वेगळ्या चालीमधली ही कविता ऐकूया. तर तुम्हाला कितपत ऐकू येईल मला नक्की सांगता येणार नाही, पण आपण प्रयत्न करूया. शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला.
तशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला ही कविता आणि माझे गाणे आवडले असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन कविता आणि गाणे. गेली भिजून माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. हरे कृष्णा. तर आपण ही कविता ऐकली. खरं तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ती ऐकत होतो. तर अतिशय सुंदर आणि स्फूर्ती देणारी ही कविता, आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं तिला लयबद्ध केलं होतं, संगीताची साथ दिली होती. पण संगीत आणि लयबद्धता ह्याच्याही पुढे जाऊन जर आपण ह्या कवितेचा नीट विचार केला तर आपल्या मातृभूमीप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेरित करणारी, प्रोत्साहित करणारी. आणि मग काय म्हटलंय कवी सुरेश भट यांनी, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. गे मायभू, हे माझे मातृभूमी, मी तुझे सर्व उपकार, पांग उपकार फेडून टाकेन. हा, परतफेड करेन मी उपकारांची. आणि ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे. खर तर सूर्य चंद्र तारे हे काय आहेत? सूर्य आपल्याला प्रकाश देतो. अनेक वनस्पती आहेत, ह्यांच्या अन्न निर्मितीची प्रक्रिया ही सूर्याच्या माध्यमातून. आणि त्यानंतर चंद्र काय करतो? चंद्र पण एका अर्थानं जी शीतलता प्रदान करतो, किंवा तारे आहेत, हे सर्व निसर्गातील जे घटक आहेत, एका अर्थानं आपण जर गीता भागवताचा अभ्यास केला तर भगवंताची शक्ती प्रतिबिंबित करणारी हे सूर्य चंद्र तारे, पण मानव समाजाला उपयुक्त. सूर्यप्रकाश त्याच्याकडे ठेवून घेत नाही, तो इतरांना प्रदान करतो. त्याच पद्धतीनं हे मातृभूमी मी तुझे उपकार फेडण्यासाठी आणि ना सूर्यचंद्र तारे म्हणजे काय, मी माझ्याकडं जे काही आहे, सूर्यरूप, चंद्ररूप, तारेरूप, जे काही देण्यासारखं ते मी तुला देईन, अर्पण करेन, आणि मग थोडं ऋणांतून उरून होण्याचा एका अर्थानं प्रयत्न करीन. पुढे कवी म्हणतात, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. म्हणजे हे मातृभूमी, मी तुझ्यासमोर खूपच लहान आहे. म्हणजे एखाद्या आपल्याला जन्मदात्री आई वडिलांनी आपल्यासाठी केवढे कष्ट सहन केलेले असतात. आपण केवढंही त्यांच्यासाठी केलं तरी पण आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. आणि कितीही मोठं झालो तरी पण आपण आपल्या आई वडिलांपुढे काय असतो? लहानच असतो. आपण कधीही ती क्षमता प्राप्त करत नाही. उदाहरणार्थ, एखादं लहान बाळ, त्याला वाटत असलं की मी खूप शक्तिशाली आहे, काहीतरी करू शकतो, पण आई वडिलांच्या दृष्टीनं समजा एखादं तानं बाळ आई वडिलांच्या हातामध्ये असेल तर ते ऊन वारा पावसापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय असतं? एका अर्थानं असमर्थ असतं. पण आई त्याच्या किंवा वडील त्याच्या असमर्थतेचा विचार न करता ऊन वारा पावसापासून त्याचं संरक्षण करतात. असं विचार करत नाहीत की अरे तो असमर्थ आहे, काय त्याचा उपयोग आहे? नाही. तसंच ही मातृभूमी आपल्याला घडवण्यासाठी, आपलं पोषण करण्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला सर्वस्व प्रदान करते. आणि तिच्या दृष्टीनं आपण तान्हा म्हणजे एका अर्थानं लहान आहोत. म्हणून पुढे कवी काय म्हणतात, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा,
म्हणजे लहान बाळाचं पोषण जसं आई आपला स्तनांतून पाझरणाऱ्या दुधाच्या माध्यमातून किंवा तो पान्हा तोंडामध्ये देऊन जसं पोषण करते, तसंच ही मातृभूमी आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याच प्रकारचं पोषण एका अर्थानं करत असते. आणि म्हणून काय म्हटलं, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, म्हणजे माझ्या शब्दांच्या माध्यमातून पणच हे माते, हे मातृभूमी तुझा गुणगौरव व्हावा. माझ्या शब्दांच्या माध्यमातून पण तुझा अपमान होऊ नये. त्या अर्थानं तू हळूच कुठल्या प्रकारचा पान्हा माझ्या तोंडामध्ये सोड, तो संस्काराचा, की ज्याच्यातून मी तुझे उपकार फेडण्यासाठी एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी माझा विकास करू शकेन आणि या मातृभूमीसाठी काहीतरी करू शकेन. पुढे कवी म्हणतात, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक व्यथा असतात. व्यथा म्हणजे दुःख, संकट. मग वैयक्तिक कुठल्या कुठल्या व्यथा आपल्या असतील तर एक लिस्ट करायला घेतली तर अनेक व्यथा. म्हणजे मला नीट खायला नाहीये, मला माझ्या मनोरंजनासाठी उपलब्ध साधनही मला अपुरी पडतायत. जे जे म्हणजे मनुष्य त्याच्या इच्छा कधीही पूर्ण होत नसतात आणि तो नेहमीच अतृप्त अवस्थेमध्ये जीवनाला सुरुवात करतो आणि अतृप्त इच्छा घेऊनच मरतो. अशा पद्धतीने व्यक्तीचं जीवन एका अर्थानं मार्गक्रमित होत असतं. पण या ठिकाणी कवी काय म्हणतायत, की आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, मी माझा व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण करून घेण्यासाठीच तुझा उपयोग करावा का, आणि नेहमी तुझ्याकडून ती अपेक्षा करावी की माझे व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण व्हावेत? नाही. या माझ्या वैयक्तिक व्यथा मी तुझ्या पुढे मांडायला नकोयत. जेव्हा तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आला, या मातृभूमी, या मातीमध्ये मी जन्म घेतलेला, या मातीच्या माध्यमातून किंवा या भूमीचे संस्कार प्राप्त करून मी लहानाचा मोठा झालेलो आहे किंवा वाढत आहे, या मातृभूमीचा आश्रय घेऊन मी घडत आहे, तर मी माझी व्यथा कशाला मांडली पाहिजे? खरं तर माझं संपूर्ण जीवन ज्याला खऱ्या अर्थानं जे महत्व किंवा ज्याला आकार उकार प्राप्त झालेला आहे, तर मी माझी वैयक्तिक व्यथा का मांडली पाहिजे? मी उलटी विचार केला पाहिजे एक व्यक्ती म्हणून की मी माझ्या मातृभूमीसाठी काय करू शकतो. आणि त्या अर्थानं या ठिकाणी कवी काय म्हणतायत, की जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास जर अर्थ आलेला आहे तर मी माझ्या व्यथा कशाला मांडायला हव्यात. कवी पुढे काय म्हणतायत, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. खर तर या भारतभूमीमध्ये अनेक प्रकारची तीर्थक्षेत्र आहेत. आपण नेहमीच असं म्हणतो की इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा तीर्थस्थळांचा प्रभाव हा भक्तीच्या दृष्टिकोनातून फारच उत्तम असतो. मग आपण विशेष करून कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या तीर्थस्थळी भेट देत असतो. पण जर मातृभूमीचा विचार केला किंवा देशभक्तीचा विचार केला तर आपण ज्या मातृभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे ती मातृभूमी, मग तिचा कण आणि कण आपल्यासाठी प्रयाग आणि काशी आहे, तीर्थक्षेत्र आहे. म्हणून काय म्हटलंय, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. म्हणजे एखादी बघा, आपण रणांगणावर लढणारे वीर योद्धे पाहिले असतील. म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी ते खाली उतरणार, थोडीशी मुठीमध्ये माती घेणार आणि अशी कपाळाला फासणार. म्हणजे काय, आता हे माते, हा संपूर्ण जन्म तुझ्यासाठी, काय माझ्या जीवाचं होईल ते जाईल, पण मी आता पाय धूळ घेतलेली आहे. सर्व तीर्थ आता माझ्या ह्या कपाळी वास करतायत. आता मी मरायला तयार आहे. माझी ललाट रेषा, म्हणजे ही कपाळावरच्या ज्या रेषा आहेत आपल्या, असं जरी आपण केलं तर अनेक रेषा उमटतात. बनते प्रयाग काशी, ही तीर्थ बनतात. कधी? जेव्हा मी ही धूळ थोडीफार इथं लावतो. पण नुसती धूळ लावणं हे बाह्यात्कारी देशभक्तीचं प्रकटीकरण झालं. वास्तविकरित्या आपण तन मन धनानं ह्या मातृभूमीसाठी जगू. जगू म्हणण्यापेक्षा मी नेहमीच म्हणतो की जसं आपल्या आई वडील आपल्यासाठी कधीच जगत नाहीत, ते प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्यासाठी मरत असतात. ज्यावेळी एखादा विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतो त्यावेळी त्याचा अभ्यास चांगला होतो. त्याच पद्धतीनं नुसती या ठिकाणी पायधूळ घेणं
किंवा आईवडिलांच्या चरणांवर डोकं ठेवणं म्हणजे मातृभक्ती पितृभक्ती होत नाही. तसंच फक्त कपाळाला माती लावणं म्हणजे देशभक्ती होत नाही. तर साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला ही देशभक्ती व्यक्त करावी लागते. मग आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, म्हणजे आजूबाजूची नैसर्गिक संसाधनं असतील, त्यांचं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्या हातून होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं पायधूळ घेणं. ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या कर्तव्यांची जर नीट अंमलबजावणी केली तर ती खऱ्या अर्थानं देशसेवा आहे, ईशसेवा आहे. आणि म्हणून पुढे कवी काय म्हणतायत की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधानं गेली भिजून वाणी. म्हणजे जसं आपली आई लहानपणी जेव्हा आपल्याला काहीच आपण करण्यायोग्य नसतो त्यावेळी आपल्या शरीराचं पोषण ही तिच्या दुधाच्या माध्यमातून करते, त्याच पद्धतीनं ही मातृभूमी आपलं रोजच पोषण करते. आपण जे काही खातो ते उगवतं कुठून? ह्या मातृभूमीतून. आणि जे काही असेल म्हणजे अलंकारासाठी वापरणारे दागिने पण आपल्याला या मातृभूमीतून, या आईच्या पोटातूनच प्राप्त झालेले असतं. म्हणजे अनेक प्रकारच्या आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या कोण भागवतं? आपले नातेवाईक, मनुष्य, इतर समाज नाही. ही भूमी, ही मातृभूमी, आणि तिची थोरवी गायली तेवढी कमीच आहे. या मातृभूमीसाठी अनेक क्रांतिकारकांनी काय केलेले? आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर अनेक स्वातंत्र्यवीरांचा वारसा लाभलेला आहे. त्याच्याही आधी चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणूनच वीर सावरकर ज्यावेळी परदेशी होते, म्हणजे तर ते नेहमी त्यांचं एक सुंदर आहे की ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. तर खर तर म्हणजे ते ज्या देशाशी होते त्या देशाची सीमा आणि आपल्या देशाची सीमा ही एकाच सागरानं स्पर्श केलेली होती. आणि म्हणून ते सागराला आपलं मनोगत व्यक्त करतायत की ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. मला काय करायचंय? माझ्या मातृभूमीची सेवा करायची आहे. आणि आई तुझी अशी गाईन रोज गाणी, तर अनेक वीरांनी ह्या मातृभूमीबद्दलची गाणी गायलेली आहेत. पण त्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्या मनातली, आपल्या मातृभूमीबद्दलची देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न ह्या सर्व वीरांनी केलेला आहे. माझी तुझ्या दुधानं गेली भिजून वाणी, म्हणजे तुझ्या उपकारानं मी खरं तर ओतप्रोत भरलेलो आहे. माझी वाणी भिजून गेलेली आहे. मग आता माझी वेळ आहे की मी उपकारांची परतफेड करण्यासाठी एक या देशाचा नागरिक म्हणून माझी कर्तव्य प्रामाणिकपणे, आदर्शपणे या ठिकाणी राहून मी व्यक्त करेन. आणि सगळ्यात मोठं बघा, आईची जर लेकरं असतील, ती जर भांडायला लागली तर आईला खूप वाईट वाटतं. त्याच पद्धतीनं आपण ह्या देशामध्ये राहत असताना हा महाराष्ट्रीयन, तो बिहारी, तो युपी वाला, तो एमपी वाला, अशा पद्धतीनं प्रांतवाद असेल, भाषावाद असेल, अनेक कारणांसाठी आपण एकमेकांशी भांडतो. किंवा आता सगळ्यात मोठं भांडण काय? तो काँग्रेसवाला, तो बीजेपी वाला, तो वेगळा RSSचा. अशा पद्धतीनं राजकीय पक्षांच्या माध्यमातून जी भांडणं झालेली आहेत, तर ती बघून ह्या मातृभूमीला कितपत आनंद होत असेल? नक्कीच नाही. म्हणून ह्या मातृभूमीबद्दलचा आपल्याला जर आदर आणि प्रेम व्यक्त करायचं असेल तर आपली ही राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय अस्मिता जोपासली तरच खऱ्या अर्थानं आत्ता ही मातृभूमीची सेवा आपल्या हातून घडणार आहे. आता आपल्याला जाऊन कुठं सीमेवर जीव द्यायची वेळ नक्कीच नाहीये. ज्यावेळी ज्यांची वेळ होती त्यांनी आत्मबलिदान दिलेलं आहे. आता ते राखण्याची आपली वेळ आहे. आणि ते ज्यावेळी आपण व्रतस्थ होऊन ह्या मातृभूमीबद्दलचा आदर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं व्यक्त करू, तेव्हा खऱ्या अर्थानं ही कविता सार्थक होईल. आणि एक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण काहीतरी मातृभूमीची, त्या प्रतीची परतफेड करण्यास पात्र ठरू. दरवेळी आपण एक गाणं नेहमी म्हणतो की गुरुकुलात यायचे समर्थ व्हावया, समर्थ मायभूमीला जगी करावया. खरं तर संपूर्ण शिक्षणाचं उद्दिष्ट आहे की मायभूमीला समर्थ करणं. आणि त्या दृष्टीनं राष्ट्रभक्ती हे मूल्य ह्या कवितेच्या माध्यमातून कवी सुरेश भट आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत. तर आपण
ते सकारात्मक घेऊन होता होईल तेवढी मातृभूमीची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. तर सर्वांनी ह्या कवितेखालील स्वाध्याय आवर्जून लिहायचा आहे आणि जर काही अडचण असेल तर मला व्यक्तिशः फोन करा. हरे कृष्ण.